आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसापर्यंतच्या आभार मानतो. तू महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वर ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया, हालेलुया. आपण वचन घेऊया. आज आपल्या प्रत्येकाला कुटुंब दिलेलंच आहे. कुटुंबामध्ये वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, आणि चालवणं कसं आहे. प्रत्येक मनुष्य विचार करतो की मला मुलं चांगली असलीच पाहिजे, मला नवरा चांगलाच पाहिजे, किंवा मला बायको चांगली असलीच पाहिजे, आणि माझा संसार चांगला राहायला पाहिजे. धार्मिकता संसार माणसांमध्ये फार कमी आहे. जागतिक संसारात आपलं संपूर्ण वेळ किंवा समय आपण घालवत असतो. म्हणून थोडासा आपण आज विचार करूया की पवित्र शास्त्रामध्ये काही मुद्दे, काही शिक्षण आणि काही अनुभव जे लिहिलेले आहेत ते आपल्या सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. धार्मिकता कुटुंब वेगळं, आपण बायबल अनुभवही घेतो आणि अनुभवामध्ये आणतो की धार्मिकता आपल्याला कशी मिळाली पाहिजे. आणि धार्मिकता हेच हे जीवन आपल्या सार्वकालिकसाठी खूप महत्वाचं आहे. तर बरेचशे गोष्टी आपण बायबलच्या अनुभव आणतात किंवा त्याच्यात आत्मपरीक्षण पण करतात. तर आज वचन घेऊया. हालेलुया. निर्गम मधलं अध्याय 20 वचन 12. निर्गम 20 अध्याय वचन 12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान. काय सांगितलेलं आहे? आपला बाप आणि आपली आई याचा मान राख. हालेलुया. आता हे शिक्षण तुम्हाला जास्त गरजेचं आहे, बरोबर? कोणत्या आईचा आणि कोणत्या बापाचा मान राख? स्वर्गीय का पृथ्वीचा? कुठल्या आई बापाचा मान राखणार तुम्ही? तर नक्कीच माहिती नाही ना, कारण आपल्याला पण आई बाप आहे. एक स्वर्गाचे आहे आणि एक. तर मोशेला परमेश्वरी जेव्हा आज्ञा दिलेल्या होत्या त्या 10 आज्ञा होत्या. किती? 10 आज्ञा दिलेल्या. आणि ह्या 10 आज्ञामध्ये मानवाची चांगली घडणरीती कशी घडावी अशा पद्धतीने त्या 10 आज्ञा दिलेल्या होत्या. तर पहिली आज्ञा जी होती ती परमेश्वरावर प्रेम, स्वर्गीय आहे आणि स्वर्गीय बाप. हालेलुया, हालेलुया. आता नव्या करारात जर तुम्ही योहान हालेलुया 2रा अध्याय जर वाचलं, काना गावी द्राक्ष रस संपलेला होता, तेव्हा त्यांनी आईचा मान राखलेला, आईने मुलाचा मान राखलेला. हालेलुया. आता त्याने अगोदर या बायबलचे निर्गम 20 अध्यायामध्ये मोशेला परमेश्वराने आज्ञा देऊन ठेवलेल्या होत्या. आणि या आज्ञाद्वारे आपण ह्याच आज्ञा आत्मपरीक्षण करायचं. आणि अनुवाद मध्ये 11 अध्याय 18 पासून जर पुढे वचन वाचलं तर त्याच्यामध्ये अशा आज्ञा आहेत. हालेलुया. आपल्या आई बापानी मुलांना बसता उठता, आताच शाळामुळे आता आपण दैहिक शिक्षण आहे, त्या आत्मिक शिक्षण देण्यासाठी परमेश्वराचं नियमानुसार मोशेला दिलेले काही पुस्तक. हालेलुया, हालेलुया. आणि या पुस्तकांमध्ये ज्या गुण आध्यात्मिक शिक्षणासाठी कशा प्रकारे मुलाने आई बापाच्या आज्ञेत राहिल्या. हालेलुया. तसंच आपण बघतो हे पुढे वाचल्यावर की त्याच्यात इफिसिकरास मध्ये 7:4 मध्ये वचन कसं सांगते. हालेलुया. की मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणामध्ये वाढवा. आजच्या काळामध्ये कोणता मुलगा आहे, कोणते आई आहे, कोणता बाप आहे की मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात घडवतात. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही योहानमध्ये 7 अध्यायामध्ये वाचलं असेलच की पूर्णपणे संपूर्ण कुटुंब प्रार्थनेमय जीवन जगत. म्हणून बायबलचे वचन आपल्याला नेहमी शिकवते, मी आणि माझी घराणी परमेश्वराची
प्रेषित 16:31 मध्ये सांगितले, तू जर विश्वास ठेवशील तर तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण. आता आम्ही आमच्या मुलांना प्रभूची शिस्त नाहीये ना प्रभूचे शिक्षण, फार कठोर आणि फार कमी लोक असे आहेत की प्रभूमध्ये पाठवणार. या जगाचं शिक्षण द्या, मी असं नाही सांगत की त्या शिक्षणाविरुद्ध आहे असं. आध्यात्मिक शिक्षण पण पाहिजे. शारीरिक जसं शिक्षण आहे ना तसं आध्यात्मिक शिक्षण ते पण मिळालं की त्याला आध्यात्मिक शिक्षणाद्वारे आपल्या आई बाबावर कशा प्रकारे प्रेम करता येते हे पण शिक्षण घेता येते. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं कुटुंब होतं. योसेफ त्याचा बाप दाखवलेला आहे पृथ्वीचा आणि मरिया त्याची आई. आज तिला आई म्हणतात लोक, बरेच लोक आहेत बायबलचे माणूस. आता जेव्हा एक स्वर्गीय बापाची प्रार्थना मध्ये 6:9 पासून दिली की आमच्या स्वर्गीय बापा, आता येशू ख्रिस्त स्वर्गीय बापाची प्रार्थना करत होता, योसेफाची प्रार्थना करत नव्हता. तो स्वर्गीय बापाचं शिक्षण घेतलेलं होतं. आज आपली मुलं स्वर्गीय बापाची शिक्षण घेऊ शकत नाही. आज आपलं शिक्षण जे आहे ते सरळ एक रॉंग नंबरचं शिक्षण, सार्वकालिक शिक्षण नाहीये. आता मोशे जो होता तो स्वर्गाच्या शिक्षणाविषयी होता. त्याच्या आईने त्याला शिकवलेलं होतं, जा मिस्र देशाच्या लोकांचं भलं करण्यासाठी तुला आज स्वतःचा मुलगा पाठवला. जीव धोक्यामध्ये टाकून द्या. जिथे 2 वर्षाचे मुलं जे मारलेले गेले होते जन्माला, तशा जर तुम्ही म्हणते दुसरा देवाच असते त्याच्यामध्ये पण शिकायला. येशूच्या काळात जो होतं तसं मोशेच्या काळामध्ये होतं. आज आपल्या आई वडिलांना इतकं जाणीव होत नाही की माझा मुलगा कोणतरी एक जगाचा धारण करता परमेश्वराचा पुत्र बनाव. आज ते शिक्षण आपल्या मुलांमध्ये नाही. आज आम्ही पंथ बनवलेले आहेत, धर्मामध्ये पंथ तयार केलेले आहेत, गर्व निर्माण केलेले आहे. ते पंथ नाहीये, ते गर्व निर्माण केलेले आहे. बहुत सरळ सांगतो, ख्रिस्ताचे विभाग नाहीये, तुम्ही विभाग बनवले. ख्रिस्त ज्या माणसाची निवड करते ना तो विभाग बनवत नाही. तो हर मानवाला त्याची सुवार्तेचे प्रचार आणि संधी देत असते लोकांना. तर नीतीसूत्रामध्ये बरेचसे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आई बापा बाबतीत कसं मुलगा राहावा, कसं घडावं, आई बापाने कसं मुलांना घडवावं, बापाने कसं मुलांना घडवावं, आईने कसं घडवावं, मुलाने आई बापाच्या आज्ञात कसं घडवावं, ते नीतीसूत्रामध्ये जास्त वचन देण्यात आले. तर आजचा काळ जो आहे तर बायबलचे फार मोठे निर्णय घेणं आपल्याला गरजेचं आहे. आई बाबाचा सन्मान कर. बरोबर, आजच्या काळात आपली मुलं आहे, आई बाबाचा सन्मान करणं. कोणता मुलगा आहे, कोणती मुलगी आहे, सन्मानिक आहे का काही बोलत नाही. कोणती सूनबाई आपल्या सासू बरोबर आहे, सासू सूनबाई बरोबर आहे का नाहीये. एखादी आई असते, बरोबर, आई असते ना, आई आपल्या मुलाचं लग्न करून देत असते किंवा मुलीचंही लग्न करून देत असते. देते की नाही देते. आता ह्याच्यामध्ये 12 वचनामध्ये काय सांगितले, आई बापाचा मान राख. आता आई बापाचा मान कशाला ठेवायला सांगितले हे तुम्हाला माहिती आहे नाही. तुम्ही काय वाऱ्यावर वाढलेले होते. एक बाळ वाढवण्यासाठी त्या जन्मापासून सूत्रसहित 27:10 मध्ये तुम्हाला मी सांगतो एक वचन. माझ्या आई बाबांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील. बघा, जो परमेश्वराच्या बघा परमेश्वराच्या बरोबर आहे, बरोबर, जो परमेश्वराच्या बरोबर आहे तर त्याला कदाचित आई बाप आपले सोडतात. पण त्याने काय केले, माझ्या आई बापाने मला सोडलेला आहे. बरोबर, परमेश्वराने मला
जवळ केले. हालेलुया. आता बरेचसे मुद्दे असे आहेत की कधी आई बाप मुलं प्रार्थनेत यायला लागले की आई बाप मुलाला पाठवत नाही. बरोबर. कारण एफेसी 6:4 मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्याला वाढवायला सांगितलेलं आहे. पण आई वडील कधी कधी मुलांना शिस्त आणि शिक्षण जे आहे ते द्यायला बघत नाही. पण जागतिक शिक्षणाकरता त्याला सकाळ काय रात्री उठून सुद्धा बरोबर प्रार्थना करायला सुद्धा लावणार नाही. हालेलुया. जी वेळ येतो आणि वेळेचा अनुभव जर तुम्ही घेत असतो तर सगळ्यात श्रेष्ठ आहे ज्या आईने तुम्हाला जन्म दिलाय त्याचा पण आदर्श करणं. आणि ज्या परमेश्वराने स्तोत्र 127:3 वचन मध्ये संतती परमेश्वराने दिलेले एक धन आहे. आणि हे धन असल्यामुळे अनुवाद मध्ये 11:18 पासून ते पुढे देवपर्यंत वचन दिलेलं आहे. हालेलुया. की मुलांना बसता उठता चालता त्यांना देवाविषयी शिकवा. ना आज बसता बोलत ना उठता बोलत ना देवाविषयी त्यांना शिकवत. हालेलुया. हा प्रश्न आहे. धार्मिकता बऱ्याचशा गोष्टी आहेत. नीतिसूत्रामध्ये 10 ते 1 वचन आहे. कधी कधी मुलं आपण शिकतो. मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख आई दुखी. कारण आई दुखी का? कारण सगळं आईलाच बघावं लागते. हालेलुया. जरा मुलं मोठी झाली का कधी कधी मुलं आई बापांना उलट बोलतात. उलट बोलण्याचा अर्थ आहे उलटी करणं. पेत्राचे दुसऱ्या पत्रात 2:22 ओकीकडे ज्या वेळेला आई एका बाळाला जन्म देते त्या वयात 6 महिन्याच्या आसपासपर्यंत ती बाळ आपल्या उदरात ठेवत असताना ती आई किती वेळा उलट्या करत असते. आणि उलट्या करून करून त्या बाळाला सांभाळण्यासाठी त्या आईला किती प्रकारच्या वेदना निर्माण होतात. परंतु ती आई गपचूप सहन करते आणि त्या बाळाला नेहमी सांभाळून ठेवते. आई बाबाचा मान कसा ठेवायचा आहे तो पण आम्ही आदर्श केलं पाहिजे. आजच्या काळामध्ये त्या मुलांना किंवा त्या मुलीला किंमत नसते की आईने किती आमच्यासाठी कष्ट दुःख केले. कधी कधी आपल्याला ते समजत नाहीये की ते मुलगा बोलायला पाहिजे तसं बोलू शकतो, मुलगी पाहिजे तशी बोलू शकते. आईला उलटं बोलायला वेळ लागत नाही. पाहिजे तसं आईचे तुकडे तुकडे करू शकते. मारते पण. किती समाजात मुलं आई बाबा उठल्यामध्ये 10-35 पासून आज समाजात किती आया मुलाला प्रेम देणार तर मुलं आई बापांना मारणार. त्यांना कळत नाहीये. एक शिक्षण नेहमी ठेवायचं. स्त्री आणि मुलीने नेहमी शिक्षण ठेवा. जेव्हा तुमचं लग्न होणार ना त्यावेळेला तुम्हाला देव एक बाळाची देणगी देणार. तेव्हा किती वेळा तुम्ही उलट्या करता आणि तुमच्या स्वतःला किती वेळा तो त्रास होतो ती आठवण आपल्या आईच्या कष्टाची आठवण. बायबल तेच सांगतो आईचे कष्ट विसरू नको. हालेलुया. जेव्हा ते बाळ मोठं झाल्यानंतर कम्प्लिटली विसरते. हालेलुया. मग त्या सासूचा अपमान करतात की आईचा अपमान करतात तेव्हा तुम्हाला ते सत्य समजेल तिकडे काय परिणाम असतो. ते 9 महिने बाळ पोटात ठेवता ठेवता त्या आईला जीवनामध्ये किती प्रकारच्या वेदना होतात. तेव्हा त्या बाईने विचार करायचा असते की माझ्या आईला मी किती वेळा दुखवलेला आहे, किती वेळा तिला त्रास दिला, किती वेळा सतावलेला आहे आणि तिने लहानाचा मोठा आम्हाला कशा कशा पद्धतीने घडवलेलं आहे. जुने लोक एक म्हण म्हणत होती एक लग्न करून दाखवू आणि एक मूल वाढवून दाखवू. हालेलुया. कारण त्याने कष्टाने त्या आई बाबाचा सन्मान केला. माझा मित्र होता तो देवाच्या घरी गेला. माझ्या वडिलांची एक चूक होती दारू पित होती आणि दारू पिल्यामुळे लोकांचा भरपूर गोष्टी ऐकायला लागल्या. कोणाचं वाईट केलं नव्हतं ना, वाईट करत नव्हते पण ते ओरडायचे तेव्हाच. तर ते लाज वाटते म्हणून तेव्हा मी निर्णय एकच घेतलेला होता असा मारायचा विरायचा नाही. भटकन बोलून गेलो. काय काय बोलला असेल
मेला तर बरा. काय भीमाचा माझा मित्र होता, त्याची आई पण मेली ना बाबा पण मेले. त्याने एकच शब्द असा वापरला, कधी ज्याचे आई बाप गेले ना त्याला विचार. मी ताबडतोब शब्द मागे घेतला आणि चुकलो. कारण मला आई नाही मिळत, मला बाप नाही. ज्या मुलांना आई आहे ना बाप आहे ना ते भाग्य लोक आहेत. त्यांच्यावर आदर्शाने प्रेम आणि दया करतात. ज्याचे नाही आहे त्यांना आई बाप त्यांचे नाही आहे, तर आपण त्यांना आई बापाचं प्रेम देण्यास शिकतो. समाजात असं पण मुलं आहेत की आई पण आहे ना बाप पण आहे, पण मुलांना ते प्रेम मिळत नाही. हा पण समाज आहे. मुलांच्या बाबतीत किंवा आई बापाच्या बाबतीत पहिलं प्रथम आहे परमेश्वरावर आपली श्रद्धा विश्वास ठेवणं, प्रार्थना करणं, हे पहिलं गरजेचं आहे. म्हणून कधी कधी काही स्त्रिया माझ्याकडे येतात, मी सासूशी भांडली, मी आईशी भांडली, तेव्हा मी त्यांना एक उत्तर देतो, तुला जेव्हा बाळ झालं तू किती कष्टाने ते बाळ वाढवलं ना, ते बाळाला जर तुला बरं नसेल तर त्यावेळेला तू काय काय प्रयत्न करते तो पण विचार. तेच आपल्या आई वडिलांनी माझ्यासाठी किती कष्ट केलेले आहेत त्याची पण एक जाणीव ठेव, म्हणजे भविष्यात तुला कधी दुःख येणार नाही ना, कधी आई बापाचा तिरस्कार. आता माझ्या मित्राने मला एक शब्द दिलेला, त्यानंतर मी निर्णय घेतले ना, माझ्यावर एवढा मुश्किला त्या टायमाला होता, पुढे कुठे ना कुठे मी दिवस काढले, कसे कसे जीवन जगलं, कसे कसं वागलं, पण मात्र परमेश्वराने मला सोडलं नाही. तर आज मी त्या बापाचं त्या आईचं काम मी करत आहे. त्या बापाचं पण केलं, त्या आईचं, माझ्या आई वडिलांची सेवा पण केली आणि सर्व काही पूर्ण झालं. जी वेळ आहे ना आपल्याला चांगलं दिले थोडी आठवण की आई, एकदा तर तिला बोला, आई किंवा बाबा, माझ्या जिंदगीमध्ये मी किती वेळा तुझं मन दुखवलं मला माहिती नाही, परंतु तुम्हाला क्षमा करत असेल ते क्षमा. आणि जेव्हा त्यांचं वय डाऊन झालं ना, तर आईला वारंवार किंवा बाबाला वारंवार एक शब्द बोला, कोणत्याही परिस्थितीत काही मुश्किल असलं तर मला हाक मार, मी तुला मदत. हालेलुया. हे कर्तव्य पार करा. किती आनंद आहे, किती शांती. आज माझे कुणी समजा आहे स्वतःच असलं भाऊ बहीण पुन्हा ते, पण जर कोणी मुलगी किंवा मुलगा दुःखी असेल तर त्यांना मी पहिला आशा देतो, कुठली आई एक दुःखी आहे किंवा एक बाप दुःखी आहे, घालू नका, आपल्याकडे आहे तो देव आहे, आपले सर्व प्रश्न मोकळे, चिंता मत करा, म्हणजे चिंता नका. हर प्रेम आपल्याला लोकांना देता आलं पाहिजे, गैरफायदा घेऊ नका. जेव्हा एखाद्या प्रेमामध्ये आपण दुःखी आहे त्यांना एक प्रेम वाटतो, त्यांना एक आशा येते की माझ्या पाठीमागे आता कोण प्रेम व्यक्ती, मी एकटा अनेक लोकांना सपोर्ट करतो. कोणत्या समस्या आल्या, कोणते दुःख आले, कोणते निराशा आल्या तरी त्यांना मी समजत, घाबरू नको, कशाला घाबरते, आपला देव आहे. उशीर करू नको, देवाचा शोध करू. कोणते निर्णय चुकीचे घेऊ नको, निर्णयाच्या अगोदर पहिला 5 लोकांना विचार कर, निर्णय घे. आज समाजात काय, समाजात माणसं आहेत पण माणूस दिसत नाही. की मी एक दुसऱ्यांना मदत करणार आहे, आई बाबाच्या आज्ञा पाळणार आहे, का माझ्या आई बाबाने चांगले गुण दिलेले आहेत, शिक्षण दिलेले आहे, तर मला समाजात माझ्या आई बाबाचा फळावरून झाडाची ओळख होते. समाजात सगळं गुण आपल्याला आई बाबाच्या बाबतीत जर चालवायचं असेल तर सगळ्यांशी कृती करा. येशू ख्रिस्ताचं असं एक शिक्षण होतं, त्या जगावर प्रेम केलं होतं, परमेश्वर पित्या योहान 3:16. आज आपल्यामध्ये कृती नाही. आज आपल्यामध्ये एक दुसऱ्याचं नफरताचं चिन्ह आहे. मी याच्याशी बोलत नाही, मी त्याच्याशी बोलत नाही, मी तिच्याशी बोलत नाही, मी या गोष्टी नाही, मी नवऱ्याशी नाही, बायकोशी नाही, मुलाशी नाही, मुलं आई बाबाशी बोलत नाही. परमेश्वराने बोलणं आपल्याला प्रेमाचं दिलेलं होतं, नफरताचं नाही. आईच्या माते तर मुलं सांगतात की तुला रोज काय चहा आणून द्यायचा, तुला डायबिटीस झालाय, तू चहा पिऊ नकोस, त्याला डायबिटीस झाला नाही.
कोणती आई आहे मुलाला खाऊ मागितलं ते देत नाही अशी? मला फक्त सांगा. न कोणती मुलगी आहे त्या आईला कोणत्या बाबतीत मदत करते की बापाला मदत करते ते मला सांग. मग मी तुम्हाला सांग, सगळ्यांना होकार दे. माझ्या बाबाचं एक शिक्षण माझ्याकडे, कोणाकडे काय नसेल ना तर एवढंच सांग, काय घाबरू नको, तू पण प्रयत्न कर, मी पण कुठे प्रयत्न करतो. मी कोणाला विचारतो, कोणाला तरी मी विचारतो आणि तू पण कोणाला तरी विचार, तुला मदत. चांगलं शिक्षण आई बापाकडे. नीतीसूत्र 23:23. सत्य सुज्ञांना शिक्षण विकत घे, विकू नका. शिक्षण घे, विकू नका. सन्मान विकू नका. लोकांना चांगला सल्ला दे, चांगला मार्ग दे. आज माझ्या जीवनात ते मिळालं. माझे वडील होते, एक कुटुंब दारू पिणार. आपल्या नांदेड साईडला 13 एकर जमीन करायला घेतलेली आणि ती विकत होती स्वस्त्या भावामध्ये 700 रुपये. तर तिचा मुलगा दारू पिते, त्याची मुलं छोटे छोटी आहे. बाबा सांगतो नाही, तुझ्या मुलांचे शाप माझ्या मुलाला नको. मला हे पैसे नको ना, काय नको, ही जमीन तुझी तूच ठेवा, तूच कमवून टाक. तर त्या मुलगा दारू पित होता. त्याची आई सांगते, तुम्ही चांगली व्यक्ती आहे, तुम्ही घ्या, कोणाला तरी विकेल काय. पण बाबांचे शाप असत आणि जमीन ते करार पण केली नाही, त्यांना सोडून दिली. विचार करा, तुम्ही कोणावर दया केली तर परमेश्वर तुमच्यावर पण दया करा. कोणाचे शाप घेऊ नका. काही लोक असे आहेत, माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला येतात मला एवढं वाईट वाटते की काही समाजात जेवढं माझ्याने काय होईल तेवढं मी हेल्प करायचा प्रयत्न करतो. काही समाजात नवरे पण असे आहेत की बायको लग्न करून येते पण तिच्या काही गरजा आहेत. डॉक्टरकडे पैसे द्यायला, पण डॉक्टरला पैसे द्यायला त्याच्याकडे पैसे नसतात. शेवटी प्रार्थना करतात आणि प्रार्थनेवरून ते आपलं भविष्य वाढतात. कितीतरी लोक आहेत विश्वास ठेवतात येशूवर. 10 रुपये सुद्धा आपला नवरा बायकोला देऊ शकत. काय समाज आहे. बायकोने फक्त अशुभच करायचे. धन ते पाहिजे नाही, पैसा तर लोक पण पाहिजे. कुटुंबात प्रेम हे सगळ्यात मोठं गरजेचं आहे वस्तूपेक्षा. मी वस्तू देणार आणि प्रेम नाही देणार त्याला फायदा नाही. प्रेम त्या भावनिकनं वास्तविक नाही लागत. प्रेम हे मनाचं लागतं, आत्म्याचं लागतं. समजून घेणारं लागते, समजून देणारं लागते ना, समजून चालणारं लागतं. आजच्या काळामध्ये मुलांचा मी अनुभव बघतो की कोणता मुलगा किंवा कोणती मुलगी कधीच आईच्या प्रेमात पडलेली ना बाबाच्या प्रेमात पडलेली दिसत नाही. या जगाच्या ऐक वास्तविक मोहामध्ये प्रेमात पडून ते त्याच्यामधून प्रेम शोधायचा प्रयत्न करतात. ते शारीरिक प्रेम आहे, त्याच्यात तुम्हाला सुख नाही, ते तुमच्या जिंदगीत भविष्य. कधी कधी मुलं आई बापाची विरुद्ध जातात, विश्वासघात करतात आणि एखादा मुलगा पटवतो, एखादा मुलगी पटवतो आणि ते आपल्या मागे राहतो आणि त्यामध्ये गुंततात. पण 5 रुपये कमवायचं त्याच्यात माहिती नाही. आप कमायला बाप कमायमध्ये फरक. कोणत्याही गोष्टी आदण्यात आणि नियमात चालणारा व्यक्ती असलं तर भविष्यात रडत नाही. कोणाची भीती बाळगायला लागायची गरज नाही. देवाची भीती बाळगा, माणसाची भीती बाळगा. संसार चालवताना हर परिस्थितीमध्ये कठीण दिवस येतात, पण 100% मुलाने, आईने, नवऱ्याने, बायकोने एकमेकाशी आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रीतीचं वातावरण वाहणं गरजेचं आहे. एकमेकाची मन दुखवण्यासाठी प्रेम, परमेश्वराच्या दृष्टीने आपण प्रेम केलेलं नाही. एकमेकाचं एक शरीर आहे म्हणून जोडले नाही. देव जोडतो तर एकमेकाचं शरीर आहे म्हणून जोडले, अलग होण्यासाठी. आजचा समाज काय झालाय, छोट्याशा गोष्टीमध्ये शब्द निर्माण झाला, काहीतरी वातावरण बिघडलं, अलग व्हा, बस. संशय निर्माण झाला, कुटुंब तोडून टाका. मग ती बाळा आहेत जागेवर, त्या बाळाचा काय दोष आहे, त्या बाळाने काय गुन्हा केलेला आहे. स्तोत्रसंहितेचे 27:3 संतती परमेश्वराने दिले धन. ज्यांना बाळ नाही मिळत ते बाळा मिळण्यासाठी किती प्रयत्न करतात. माझ्याकडे वचन भरपूर आहेत, माझ्याकडे टाइम नाही म्हणून मी आता प्रवचन असाच पद्धतीने देतो, वचनाद्वारे नाही देत, मार्गदर्शकाद्वारे. किती बाया, किती स्त्रिया अशा पडलेल्या, किती मुली अस्वस्थ पडलेल्या आहेत, त्यांना आई बापाचं प्रेम नाही. प्रेमासाठी मुलं शोधतात की बाप मला कधी प्रेम देते, कधी मला. आज मुलं शिकायला पाठवलं, सकाळ ते संध्याकाळपर्यंत शिकतच असतात ना. कधी आई बाबाकडे 5 मिनिटं बसायला वेळ ना. आई बाप मुलांबरोबर ना मुलं बापांबरोबर कामामध्ये, पार्ट्यामध्ये, कार्यक्रमामध्ये एवढे गुंतले जातात की त्यांना 5 मिनिटाचा आपण समय.
हा बाबा एक आध्यात्मिक गोष्टी चाललेल्या धार्मिक जीवनामध्ये चाललेले आहेत, तर तो गोष्टी वेगळी आहे की तुम्ही सेवा करतात मुलं तिकडे मुलांबरोबर सहवास ठेवलं. आता आम्ही आहे आमच्या मुलामध्ये, मला 5 मिनिटं काय कधी मी पाणी नाही पित पण तरी मी तिकडून फोन करेल आणि कोणाशी बोलेल, थोडस 1 मिनिटं 2 मिनिटं तरी बोलेल, किती बिझी असलं. मी पाणी ठेवतो, कधी कधी नाश्ता ठेवतो, कधी कधी जेवायचं ठेवतो. पण कुटुंब आपलं नेहमी संरक्षणामध्ये ठेवलंच पाहिजे. हालेलुया. अनेक लोक मला सांगतात जेव्हा फोन करतात, तुम्हाला फोन करायला वाटते पण काय, मी त्यांना सांगितलं फोन करायला वाटते ना, फोन करा, मिस कॉल द्या, मी मला जसं टाइम मिळेल तेव्हा मी. कारण लोकांच्या काही समस्या अशा असतात, मी लोकांना सांगतो नाही या ना भेटा, मी जास्त नाही 3 मिनिटावरती जास्त बोलण्याचा विचार करतो. किती लोक अस्वस्थ आहेत आज समाजामध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भांडणं आहेत, नफरत आहे, द्वेष आहे. कारण अहंकार आहे पैशाचा, वस्तूचा, खाण्याचा, नफरत. अरे कोणती चीज आहे ना देवासमोर, कोणती चीज कामाला येत नाही. देवाचे नियम आहेत सगळे तुम्हाला कामाला येत. जेवढे देवाच्या नियमात चालले ना तसं त्या कुटुंबामध्ये तुम्ही आपलं जीवन व्यक्त करते, देवाने जोडलेलं अशा पद्धतीने जीवन जगतो, ते नक्कीच देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे. हालेलुया. आज आपण बघा लग्न असो, कार्यक्रम असो, प्रोग्राम असो, लग्नालाच पहिला खर्च असा करतात की शापच वाढवतात, पिणं, खाणं, पार्ट्या, एन्जॉय सगळं. मुलांनी 10 रुपये मागितले तर 2 चपात्या, त्याच्यानंतर मुलं झाली का, मग मुलं झाली का त्याला 10 रुपयाला हे करायला पैसे उडवले. भविष्याचे दिवस आपल्या सगळ्यांना शिकता आले. पहिलं शिका आपल्या कुटुंबाशी, मित्राशी, दारूशी किंवा कोणत्या प्रोग्रामशी किंवा पार्टीशी, कुठल्या तरी अनेक गोष्टीच्या मोहाशी एवढं प्रेम करतात ना, ते तो थोडस प्रेम देवामध्ये रुजू आहे. आणि देवाच्या प्रेमात जो रुजलेला आहे ना, तो जिंदगीमध्ये कधी निराश दिसणार नाही, ना कधी दुःखी दिसणार, ना कधी अस्वस्थ. कारण देवाचं प्रेम सगळ्यात श्रेष्ठ. मोह आले माणसामध्ये वस्तूचा. आजच्या काळामध्ये एक वस्तूसाठी वेडे झालेले. शरीर गरजा कधीच जास्त इंटरेस्टली घेऊ नका. हे शरीर कधी खतम होईल, कधी नाश होईल त्या पता नाही. कारण बायबलचे काही मुद्दे असे आहेत ना, ते आपल्याला कंट्रोल होणं फार कठीण. जो देवाबरोबर बसतो ना तर त्यालाच दिसते देव माझ्या जोडीला आहे, पण ज्या जगाबरोबर फिरतो ना तेव्हा शैतान तुमच्या जोडीला असतो ना, शैतान तुमचा प्रत्येक व्यक्तीचा नाश. हालेलुया. आज मुलगा तुम्ही बघा मोबाईल मध्ये गुंतलेला आहे, टीव्ही कार्यक्रम मध्ये गुंतलेला आहे, गाडी, काही वस्तू, पार्ट्या, फिरणं, मोज मजा ह्याच्यातच गुंतलेल्या. पुढचं भविष्य मुलांसाठी फार मोठ्या प्रमाणात धोका आहे. ही वस्तू तुम्हाला सुख देणार नाही. एक कणं घ्या, एक आई बाबाचा आदर्श करा, आई बाबाचा सन्मान करा, आई बाबाच्या नियमात जे चालतात ना तसे चालायला सुरुवात करा. प्रार्थनेचा पहिला मजबूतीचा पाया घाला, नंतर सपोर्ट तुम्हाला मिळेल आणि नंतर तुमचं जीवन किती मजबूती होते ते बघा. तर मी पण माझ्या कुटुंबात दुःख भोगूनच आलेलो. आज प्रभूचं प्रेम मला मिळालं. आमची आई होती ना, तिला कोणीतरी काय खायला दिलं असेल तर 7 भाऊ बहिणी यांचे तुकडे तुकडे करून सगळ्यांची इशेकडे, पण ते स्वतः खात नव्हते. आई वडिलांचं आम्ही प्रेम मात्र बघितलेलं आहे. दुसऱ्यासाठी त्यांनी भरपूर केलं, फक्त उडी थोडीशी दारू मध्ये थोडस फसली. कारण आमच्याकडे एवढं पैसा होता, आम्ही श्रीमंत एवढे होते, दारूचा धंदा ना फुलाचा धंदा, त्या गावात 1 नंबर पैसा होता आमच्या. एका क्षणामध्ये कुठे गेलं त्या पदाने. बरं झालं ते पापाचं धन होतं, बरं झालं. देवाने सच्चाईनं मार्ग मला काम दिलं, कार्य दिलं. त्या दारूच्या विरुद्ध, मुलांच्या विरुद्ध, त्या मूर्ती पूजाला जायचं. बाबाजी दारू करायची आणि फोडून टाकेल. जे मेहनत करून कष्ट करू काय होईल ते. मग हळूहळू मेहनतीवर मी उठलो, लागलो काम धंद्यामध्ये, निर्णय घेतला आणि सुरुवात केली प्रभूच्या आशीर्वादाची. आज देवाने मला कुठे दिलं. या बापाचं आई बापाची पण सेवा केली, आज त्या आई बापाची पण सेवा. जे खरं करायचं आहे ते. आज किती मुलं आहेत आजच्या काळामध्ये, एकदा देवाच्या राज्यात होता, एकदा देवाच्या मागे लागा. मग तुम्ही तुमच्या आई बाबाच्या मागे, त्या आई बाबाची सेवा करा स्वर्गाची. कोणी घरामध्ये वस्तूसाठी भांडू नका, एकमेकाला भडकवतात त्याच्या भडकावरच्या पाठीमागे लागू नका.
एक कोणती मेंढपाळ असा ठेवा, तुम्हाला मार्गदर्शन करणं, आध्यात्मिक शिक्षणाची ओळख देणं, समजून देणं, काही असलं तर प्रेमाने तुम्हाला मार्गदर्शन करणं, अशा व्यक्तीचा तुमचा एक सहवास कुठेतरी असलाच पाहिजे. तर तुम्ही कुठेतरी भविष्यात तुम्हाला आधार मिळेल, मार्गदर्शक मिळेल आणि तिकडून तुम्हाला मार्गाच्या प्रेम देवाचे शब्द मिळतील. कारण हेच शिकायला मिळते. कारण परमेश्वराने जेव्हा 16 जगावर एवढं प्रेम केलेलं होतं की पुत्र दिला शेवटी. कारण सगळे नाशावंत आणि जीवनात भस्म झालेले होते. परमेश्वर पित्याने पुत्राला पाठवून या जगाच्या प्रेमाने आंधळे झालेले लोकांचं जीवन होतं. त्याच्या प्रीतीद्वारे लोक आकर्षित झाले माणसाचा विजय आणि ते परमेश्वरच्या इच्छेने जीवन जगले. आज तुम्ही आणि मी प्रभू मध्ये तो दिवस आपल्याला जेव्हा पारा आपण देवाचे पुत्र आहे. हालेलुया. तर आपलं कुटुंब पवित्र बनवण्यासाठी पवित्र प्रार्थनेची गरज आहे, पवित्र वचनाची गरज आहे, पवित्र शिक्षणाची गरज आहे, पवित्र मार्गदर्शकाची गरज आहे. कुटुंबामध्ये वस्तूसाठी भांडणं करू नका, नफरत करू नका, द्वेष करू नका. मुलं चांगले आहे, चांगलीच राहणार, ती देवाने दिलेली आहे. त्याचा फक्त शिक्षणाद्वारे त्याचा वापर चांगला करा. आध्यात्मिक गोष्टी, शारीरिक गोष्टी थोड्या घ्या, परंतु त्याला आत्मिक शिक्षणामध्ये जास्त वेळ द्या आणि त्याद्वारे मुलं आणि कुटुंब तुमचं एकत्र राहील. पुष्कळ आहे परंतु वेळ. तर आपण छोटेसे प्रार्थना करूया. हे परमेश्वराला द्यावे बाबा. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक घर, प्रत्येक गाव प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या शिक्षणानुसार चालावं. सैतानाच्या हातातून सर्व लोकांना सुटकावं, सर्व रोगांवर प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो.